सणासाठी बनवला जाणारा हा खास पदार्थ हळदीच्या पानातच बनतो। कोकणातल्या लोकांचा आवडीचा पदार्थ, याला पातोळे असे म्हणतात। उकडीच्या मोदकानंतर जर मला कोणता पदार्थ आवडीचा आहे तर तो पातोळे आहे। हळदीच्या पानांच्या वासामुळे इतका सुंदर आणि चवदार हा पदार्थ बनतो। चला तर मग बनवायला सुरू करूयात। पानं गावाकडून आणली होती, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पानं। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशा पद्धतीने पानं धुत आहे। तुम्ही नळाखाली स्वच्छ पानांवरती माती ओढलेली असते, त्यामुळे आपल्याला ती स्वच्छ धुवून घेणं फार गरजेचं असतं। हळदीची पाने अँटीऑक्सिडंट म्हणून उपयुक्त आहेत व त्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज पण आहेत। दिल्यामुळे पानांमधून नॅचरल ऑइल रिलीज होतं, जे डायजेशनसाठी खूप फायदेमंद आहे। चला तर मग आपण पहिला सारण बनवायला सुरुवात करू। पॅनमध्ये ॲज युजल आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि जशा पद्धतीने आपण सारण मागच्या पदार्थामध्ये, जसं की आपण मोदक बनवले होते उकडीचे, तशाच पद्धतीने आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे। तुपावर माझं भयंकर प्रेम आहे, त्यामुळे मी अजिबात कंजूसी करत नाही तूप वापरण्यासाठी। तुपाचा जो स्वाद आहे आणि जो घरात जो वास दरवळतो तो मला प्रचंड आवडतो। तुम्ही पाहू शकता की आपण खोवलेला जो ओला नारळ आहे तो तुपामध्ये असा छान प्रकारे भाजणार आहोत आणि त्यामध्ये गरजेनुसार आपण गूळ वापरणार आहोत। गूळ इथे मी ऑर्गॅनिक घेतलेला आहे आणि सारणामध्ये जायफळ ॲड केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, आपण आता सारण तयार व्हायला ठेवले। एका कढईमध्ये आता आपण भागवट करणार आहोत, उकड करणार आहोत। उकडसाठी मी इथे 2 वाटी पाणी घेतलंय। पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यासोबतच 1 चमचा मी त्याच्यात तूप आणि अर्धी वाटी दूध घातलेलं आहे। त्या सर्व गोष्टींना उकळी आल्यानंतर आपण 2 वाटी तांदळाचं पीठ जे आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। ग्रॅज्युअली ॲड करणार, थोडं थोडं आपण ॲड करायचं आहे आणि गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। चांगलं पीठ त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, शिजलं पाहिजे। त्यासाठी आपण ते तशा पद्धतीने आपण त्याला वाफवू देणार आहोत। 5 मिनिटानंतर आपल्याला लक्षात येईल की आपलं हे जे पीठ आहे, उकड जी आहे ती आपली तयार झालेली आहे। काढून आपण वाटीच्या साहाय्याने त्याला मर्ज करणार आहोत। ओके, आपण आता पान घेतलेलं आहे हळदीचं व जे आपण उकड बनवली होती तांदळाची, त्याचा एक छोटासा पोर्शन आपण घेतला आहे आणि तो त्या पानावरती आपल्याला पसरायचा आहे। तुम्हाला हवं असल्यास पूर्ण पानावरती तांदळाची उकड पसरू शकता किंवा माझ्यासारखं करू शकता, जेणेकरून त्याला आकारही छान येईल आणि छोटे छोटे आपल्या ज्या करंज्या आहेत त्या बनतील। तुम्ही पाहू शकता की आपण पानावरती उकड पसरल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं सारण टाकलेलं आहे आणि पानाला आपण मिटून घेतलेलं आहे करंजीच्या सारण बाहेर येऊ नये अशा पद्धतीने आपण त्या पानाला मिटणार आहोत। अशाच पद्धतीने सर्व पानं तयार करून घ्यायची आहेत। आता स्टीम करण्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये मी थोड्या प्रमाणात पाणी घातलेलं आहे, सोबतच अर्धा लिंबू पाण्यात टाकला आहे, त्यामुळे भांडं जे आहे आपलं ते काळं। आता आपण इडलीच्या प्लेटवरती अशा पद्धतीने आपली पानं जी आहे ती फोल्ड करून एकवर एकवर ठेवणार आहोत। सर्व आपण जे काही पातोळे केले होते ते आपण लावून घेणार आहोत त्या इडलीच्या भांड्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता पाण्याला पण खाली छान उकळी येत आहे आणि मी सर्व पानं जी आहे ती अशी अरेंज करून घेतलेली आहे। 15 ते 20 मिनटं छान आपल्याला स्टीम येऊ द्यायची आहे। अतिशय सोप्या पद्धतीने हा पदार्थ तयार होतो, झटपट तयार होणारा पदार्थ आहे। फक्त हळदीच्या पानांचीच गरज आहे आपल्याला। स्टीम ही चांगली द्यायची आहे, जेणेकरून जो रस आहे गुळाचा, खोबऱ्याचा, तो त्या उकडला लागला पाहिजे। तुम्ही पाहू शकता 20 मिनिटातच आपला हा पदार्थ जो आहे तो बनून तयार आहे। नवरात्रीमध्ये देवीसाठी नैवेद्य म्हणून हा झटपट पदार्थ तुम्ही कधीही बनवू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे। पदार्थ तुम्ही हा नक्की बनवा आणि असा पदार्थ तुम्हाला कोणता हवा आहे ते मला कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।